राधे राधे. तर सगळ्यांनाच वाटतं की घरी राहून ना काम राहत नाही, आणि माझ्या आहोंना तर असं वाटतं घरात राहिलेल्या व्यक्तीला कामच नसतं, बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनाच फक्त काम असतं. आता त्यांना कोण सांगणार की काम भरपूर असतं. आता बायकोच त्यांना चपाट्याची भेटली म्हणून काम थोडं लवकर होऊन जातं, तर ते त्यांना सण नाही होत बरं का. आणि मी मोबाईल हातात घेतला की त्यांना असं वाटतं की फक्त मोबाईलच बघते, पण मी जेव्हा काम करते तेव्हा बघतच नाही की मी काम सुद्धा करते. आता म्हणूनच ब्लॉगिंग चालू केलेली बरं का मी, खास त्यांना काम दाखवण्यासाठी. तसं काही नाही, मजाक करते मी. आणि त्याच्यानंतर ना खूप सारे कामं असतात बरं का. पण आणि माझ्या आवडणं तर खरंच वाटतं बरं का, पण ही गोष्ट मजाक नाही, ही खरोखर सांगते की त्यांना असं वाटतं की कामच नाही राहत, फक्त शेतात जाणाऱ्याच व्यक्तींना कामं असतात, घरी राहणाऱ्या व्यक्तींना तर काही कामच नाही राहत, त्यांना असं वाटतं. त्याच्यानंतर ना मग कपडे वगैरे टाकून घेतले. आता खालचं तर सगळं क्लीन झालं होतं, फक्त फरशी बाकी होती, बाकी सगळं आवरलेलं होतं. आता शेवटची कामं म्हणजे माझं एक तर फरशी पुसणं असतं आणि कपडे टाकणं. आता कपडे टाकले गेले की मागची गॅलरी वगैरे एकदा धुतली आणि मग घर वगैरे पुसले वरचे. तर मग आता खाली लगेच नाहोनी खाटी कोसून ठेवली होती, पण याला बांधायचं काही नाव घेतलं नाही. तर शेवटी ते म्हटलं चला आता मीच बांधून देते. तर इकडं तेच बांधून घेतलं मग, कारण त्याच्या फांद्याना इकडे तिकडे होत होते आणि त्याला धक्का लागला तर ते तुटूहीच शकते, म्हणून म्हटलं चला ही बांधून घेऊ. त्याच्यानंतर मग जिना वगैरे पुसून घेतला बरं का. आणि हे रोजच पुसावंच लागतं, कारण जर फरची ना ती काळ्या कलरची असल्यामुळे थोडीफार पण धूळ असते ना ती लगेच दिसते. आणि इकडे लगेच दुपारी ना मग मिरच्या खुडायला उन्हातच आली बरं का, घरात खूप थंडी वाजत होती. आणि इकडे आत्या सुद्धा होत्या बरं का, ऊन पाळ्या खात होत्या. तर मग त्या पण बोलायला लागल्या, थोड्याशा गप्पा मारल्या मग. आणि मग म्हटलं चला बरं आहे, गप्पा मारत मारत काम सुद्धा लवकर होतं. तर मग आत्या पण बसल्या. आणि आत्या म्हणजे आता ज्या गल्लीत मी राहते ना ती माझी पूर्ण भाऊकीची गल्ली आहे. सगळे भाऊबंद माझे त्या गल्लीत राहतात आणि माझ्या आत्या सुद्धा तिथंच असतात. माझ्या जी सासवा सुद्धा तिथे, माझ्या सासूबाई पकडून 3 बहिणी एकाच गल्लीत आहेत बरं का. आणि मग इथं लगेच मिरच्या खुडून घेत होती मी दुपारी. आहो येईपर्यंत बरंचसं काम होऊन जाईल असं माझा प्लॅन होता. तर बऱ्यापैकी मी खुडून झालं, मग आहो आले होते, मग परत ठेवून दिलं. मग आम्ही बाहेरच इथंच आहोंनी ना आज जेवायला ना स्वतः आणलं होतं बाहेर, मग आम्ही दोघांनी इथंच जेवण केलं. तर आणि इथं लगेच हे लहान लहान मुलं सुद्धा आले बरं का. त्यांना असं वाटत होतं व्हिडिओ चालू म्हणजे मोबाईल चालू आहे की नाही आहे, तेच प्रश्न त्यांचे चालू होते. मग मी त्यांना सांगितलं तर तुम्हाला व्हिडिओ यायचं असेल तर तुम्ही इथं येऊन आणि उभं राहा. मग ही ना ही आली, पण तिच्या हातात ना भांडी होते बरं का. आता मग ती ना घरी ठेवून आली आणि परत पटकन आली बरं का, फक्त इथं उभं राहण्यासाठी बरं का. तिला व्हिडिओ यायचं होतं म्हणून. आता ती पटकन आली, इथं हाय करायला लावलं तर ती बाय करत होती बरं का. इथं एंड करते, राधे राधे.